आणि त्या देवीला तुमचा हात लागला. पतरोडीतील एका समाजकंटकाने आसरा मातेच्या मूर्तीवर काठीने वार करून मूर्तीवर लागलेल्या चांदीचे डोळे काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. सविस्तर वृत्त असे की वार्ड क्रमांक 2 मधील सौरभसिंह विद्यालयामागील जुने वस्तीतील आसरा मातेचे मंदिर आणि या ठिकाणी आसरा मातेचे मंदिर आहे. मंदिरामध्ये नवरात्रात त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते. तसेच वस्तीतील नागरिक दररोज पूजा करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून वस्तीत एक भोंदू महाराज मंदिराजवळ जाऊन गांजा पितो व लघुशंका सुद्धा करतो अशी माहिती समोर आली. अनेक दिवसांपासून काहींनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना शिवीगाळ करून धमकावण्याचे प्रयत्न तो करतो असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. काल रात्री तेथीलच भोंदूबाब महाराज यांनी गांजा पिऊन आश्रमातेची मूर्ती जी आहे ती फुडली व मूर्तीचे चांदीचे डोळे काढले आणि लगेच घटनेची माहिती जी आहे ते ठाणेदार अभय चौथनकर यांना मिळताच तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी त्यांनी धाव घेतली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांना मिळाल्यावर लगेच मनीष ठाकरे घटनास्थळी दाखल होऊन मंदिरातील आश्रमातीच्या मूर्तीचे पाण्याने धुवून स्वच्छ करून व विधिवत पूजा अर्चा करून मंदिराला जे आहे ते विधिवत पुन्हा एकदा देवदर्शनासाठी सुरू केले. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. कर्तव्यदक्ष ठाणेदार अभय चौथनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, पोलीस पाटील जमदार प्रवीण आगरकर, दहीकर व पोलीस कर्मचारी उमेश चव्हाण, उमेश मेशाम व शेजारील नागरिक हे मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. एक ब्रेकिंग आहे. पत्रोडी येथील वार्ड नंबर 2 मध्ये सौरभसिंह शाळेमागील जे आश्रमाचं मंदिर आहे, आश्रमातेचं मंदिर आहे आणि सार्वजनिक मंदिर आहे आणि लहानसं मंदिर आहे. परंतु इथं एका समाजकंटकांनी रात्री देवीच्या मूर्तीवर काडीचे वार केले आणि चांदीचे डोळे काढून नेले. ही घटना माहीत होताच शेजारी राहणाऱ्या जी महिला आहे त्या महिलांनी सांगितलं आणि गावातील जे माजी सरपंच पती उमेश चव्हाण हे सुद्धा इथं हजर झाले आणि गावातील नागरिक इथं जमा आहेत आणि लगेच पत्रोड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अभय चौथनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु आता यानंतर आपल्याला जर विचार करायला बघतो आपण, जर देवी देवतांवर जर हल्ले होतात तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. परंतु एक तिच्यात आरोपी डिटेक्ट झालेला आहे आणि तो सतत आरोपी इथे येत राहतो आणि मंदिराच्या बाजूला लघुशंका करत राहतो आणि अनेकदा असे प्रकार त्याने केलेले आहे. परंतु ही घटना घडताच आता पत्रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं दाखल झालेले आहेत. सदर घटनेचा पंचनामा करील आणि जो आरोपी आहे, ज्या आरोपीची माहिती झालेली आहे, आता आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरच पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येणार आहे. परंतु ही घटना एक दुर्दैवी घटना आहे की कुठे समाजकंटकांचे कमी नाही आहे आणि समाजकंटक अशा प्रकारचे कृत्य करून कुठंतरी भावना चिघळण्याचे प्रयत्न करतो आणि सदर जो व्यक्ती आहे तो सदर व्यक्ती हा महाराज म्हटला जातो आणि महाराज हा इथं येऊन अनेकदा इथं लघुशंका केलेली आहे आणि या लघुशंकेतून काल सुद्धा इथं आलेला होता आणि त्यांनी देवीचे डोळे काढले आणि डोळे काढून इथं त्या लाठीने वार केले. परंतु अनेकदा त्या आरोपीने सदर जो महाराज आहे, सदर महाराजांची एक दहशत आहे आणि त्या दहशतीची खाली अनेक जण आतापर्यंत गप्प बसलेले होते. परंतु आता ही घटना झाली आणि लोक जमा झाले आणि त्या संदर्भात आपण आपले माजी सरपंच पती उमेश चव्हाण आहे, काय सांगाल? तुम्हाला माहिती झाली, तुम्ही मला सांगितलं. मला भाऊन सांगितलं, उमेश भाऊ ना की म्हणे बा तिथं आपल्या देवीवर कोणतरी गोटे मारले, तर मी पाहायला आल्यानंतर मी तुम्हाला फोन केला. आता काय कारवाई करायची आहे करा तुम्ही. हे होते जो आरोपी आहे, तो आरोपी सुद्धा माहित आहे आणि आता लगेच पत्रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांच्या शोधात आहेत. परंतु ही जी घटना आहे, ही घटना दुर्दैवी घटना आहे की समाजातीलच व्यक्ती अशा प्रकारचा घातक कृत्य करत असून आपल्यासोबत अनेक महिला आहे. तुम्ही इथं कित्येक दिवसापासून मंदिर आहे? लय दिवस झाले आम्ही होतो तेव्हापासून दररोज पूजा करतो आम्ही. दररोज आम्ही तुम्ही शेजारी राहता? हा, समोरच राहते मी देवी. काय सांगाल? हे मंदिर फोडलं म्हणून सांगतो आपण. अच्छा. हो, अर्धमच फोडतो तो अति येऊन टेम्पे बसते आणि पूजापाती म्हणजे अडंग बडंग बोलते. त्यानं मागही मारलं होतं हे माहित आहे. आम्ही शिमिटानं बुजवलं. त्याला त्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली न त्यावेळेस जाऊ दे बा असं झालं. आता ते बुजलं तर ते अधिक इथं रोज येते.
हे बघतो आपण की या लोकांना सुद्धा माहित आहे, अनेकदा इथं घटना हे केलेलं आहे, त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि अनेकदा यांनी फक्त शांत बसलेले होते, परंतु आता ह्या घटनेचा वाचा इथच्या लोकांनी फोडलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करण्यासाठी पत्रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी निघालेले आहेत. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MA सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.